शेतकरी मित्रांनो, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी दिवाळी झाल्यानंतर कांद्याची लागवड केली किंवा दिवाळी अगोदर कांद्याची लागवड केली होती, अशा कांद्यांची स्टेज जर आपण बघितली तर त्यांच्या कांद्याला खताचा दुसरा डोस देण्याची वेळ आता आली आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की कांद्याला दुसरा खताचा डोस आपण कोणता द्यावा व कधी द्यावा। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की कांद्याला दुसरा खताचा डोस केव्हा दिला पाहिजे। तर मित्रांनो, आपण कांदा पिकाला ज्या पण वेळेस दुसरा खताचा डोस देत असतो, हा आपल्याला 55 ते 60 दिवसांच्या आत द्यायचा आहे। कारण मित्रांनो, तुम्ही जर कांदा 60 दिवसांचा झाल्यानंतर खताचा डोस दिला तर त्या खताचा पाहिजे तसा फायदा आपल्या कांदा पिकाला होत नाही। जेवढे बेनिफिट आपल्याला मिळायला पाहिजे तेवढे त्या बेनिफिट आपल्याला त्या डोसामधून खतामधून मिळत नाही। त्यामुळे लवकरात लवकर खताचा डोस कांद्याला दिला गेला पाहिजे। कारण आपला कांदा पिकासाठी जे काही मुख्य आवश्यक अन्नद्रव्य असतात, जसे नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल आणि पोटॅश असेल, जसं की तुम्हाला एखादं खत आता दिलं, त्यातले फॉस्फरस आणि पोटॅश पिकाला लागू 30 ते 35 दिवसांनी पडतं। दिवसांच्या आत खताचा डोस द्यायचा आहे। म्हणजे ज्यावेळेस आपला कांदा 45 ते 50 दिवसाचा होईल किंवा 55-60 दिवसांचा होईल, त्यावेळेस आपल्याला खताचा दुसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, दुसरा डोस देत असताना, खत वापरत असताना ज्या खतामध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त आहे त्या खतांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। कारण आपल्या कांद्याची पुढची जी स्टेज आहे, या स्टेजमध्ये पोटॅश जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे। ज्यावेळेस आपला कांदा साधारण 50-55-60 दिवसांचा होत असतो, या पुढील स्टेजमध्ये आपल्याला पोटॅश जास्त लागणार आहे। कारण या स्टेजमध्ये कांद्याची साईज व्हायला सुरुवात होते, त्यामुळे या कांद्यामध्ये मजबूतपणा येण्याचे काम हे पोटॅश करते। यामुळे आपल्याला पोटॅश जास्त प्रमाणात त्या ठिकाणी द्यायचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट याचा देखील वापर करायचा आहे। कारण याच्या वापराने आपला कांदा 55-60 दिवसांचा झाल्यानंतर ॲटोमॅटिक पिवळा पडायला लागतो। तर हे पिवळं का पडते, तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीची जी जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य आहेत, हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये पिकाला मिळून जातात आणि नंतर काही काळानंतर अन्नद्रव्य आपल्या पिकाला कमी पडतात। त्यामुळे आपला कांदा पिवळा पडायला त्या ठिकाणी सुरुवात होते किंवा आपल्या कांद्यामध्ये पिवळापणा त्या ठिकाणी येतो। जर आपल्याला अशा वेळेस कांद्याला पुन्हा हिरवं करायचं असेल तर तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला वापरायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला दुसरा खताचा डोस देत असताना 10-26-26 या खताचा वापर करायचा आहे। याचे प्रमाण तुम्हाला 2 बॅग प्रति एकर घ्यायचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत तुम्हाला पोटॅश 25 किलो म्हणजेच MOP 25 किलो। शेतकरी मित्रांनो, MOP वापरत असताना तुम्हाला पावडर फॉर्मवाले वापरायचे आहे, तुम्हाला दाणेदार MOP वापरायचे नाही। 10-26-26च्या 2 बॅग MOP 25 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो असा तुम्हाला 1 एकरासाठी कांद्याचा डोस वापरायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। धन्यवाद। जय जवान, जय किसान।